तुला जेवायचं चाललंय बरोबर करते काय राहिली बरं करते आता हो लगेचच करायचे आता भूक लागली चाललंय ना आमची भाजी हा भिजाय घातलेली हा हो हो करायची तुझं म्हणजे कालून काय करायचं चाललंय आता आज कुरडयाची भाजी चालली या होय का हा बऱ्याच ताईंच असं म्हणजे आपण आता कुरडया देतो त्यांना हा आणि कुरडया मग त्याचा भुगा होतो हा राहिलेला बघा राहिलेला भुगा असतो त्यांच्याकडे कुरडया ते तळल्या जाते त्या काय झालंय? तळत्या मग त्यांच्यासाठी सांगते भुगा तर राहिला भुगाची भाजी नाही भाजी त्याचं चाललंय बघा मग आता दाखवते कशी भाजी ही करायची. ही राहिला तिने बुगा आणलेला दिसतोय या हा शिल्लक त्यातला. भुगा हा. बघा म्हणजे मला भुगा वेस्टेज दिलेला जात नाही पण एखाद्या बॉक्स मध्ये इकडे तिकडे आदळ आपट होती थोडाफार भुगा पडलेला असतो त्याचा कसा युज करायचा ती सांगते मी ती मग भाजी बनवतो कशी भाजी बनवायची काय काय ताईंना माहित नाही त्यांच्यासाठी आम्ही पण करून दाखवतो हे माझ्या ताईला हुशार आहे त्या मग तुझं काय सारख्याच्या तुझं हुशार आहे वाजता होई काय काय नाव असते, काय हो. काय भागात कळत नाही ते, हो. तेच की माझ्या ताईला हुशार आहे त्या हा. बरं कशी कशी भाजी करते ती सांग काय नाही, कांदा घेतला चिरून मस्त असा हा टाकला भाजायला लाल होत तर लसूण आल्याची पेस्ट चालली कुटायची घेतला तर कुठून ती टाकायचं कांद्यात आता मस्त थोडंसं परतून घ्यायची ह्यात टाकणार आहे आपण आता बघा तेल तेलाला मस्त असं परतून आणखी डबल घ्यायचं तेल टाकून घ्यायचं तेलानं भाजी मस्त बनते लसूण अद्रक भाजी छान बनते कांदा मस्त असं परतून घ्यायचं घेतलंय बघायचं आपण टमाटर चिरलंय आणि टमाट्याला बिया काढल्यात बरं का मग सलपट घेतलंय नाही तर आंबट भाजी लागते काय काय ना आवडत नाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ठेवू शकता चाललंय आता हे बघा परतून घ्यायचं मस्त आता आलं लसूण आणि हे आहे आपलं कांदा लाल कलर येऊपर्यंत घ्यायचं परतून लय बी कांदा करपून द्यायचा नसतो चांगली लागत नाही भाजी आता बघा आता होत आली आपली बघा कलर चेंज होत आलाय ह्याच्यात आपण टाकणार आहे टमाटर धुवून टमाटर टाकायचं ना अजून ते बर परतून घ्यायची मस्त असं तेव्हा आता परतायचं भाजी एक नंबर लागते आणि छान रोजच्या भाजीपेक्षा भाजी बघ कशी भाजी होती टाकायचा आपला घाटी मसाला परत मीठ पुन्हा एकदा सांगा मस्त असं परतून घ्यायची आता बघा आता आपला असा डब्यात ठेवलाय घाटी मसाला तुम्ही असं बघू शकता लाल गुंज असा घाटी मसाला आहे असं परत आलं की घाटी मसाला द्यायचा टाकून त्यात बघू शकता कसा आहे घाटी मसाला म्हणजे सातारी कांदा लसूण काळा काय कायचं बरंच प्रकार असतो ते तिखट पाहिजे तर तिखट करायचं कमी तिखट तर कमी तिखट भाजी तुला मेळ बसतोय का हा मेळ बसतोय का तुला का मेळ बसायला काय नाही मग परतून आणखीन घ्यायचं का त्यानंतर मीठ टाकायचं आणि मीठ टाकताना मापात टाका बरं का नाही तर कुरडयात मीठ असतं शहाणी बन नको हा. आमच्या ताई साहेबांना सगळ्यांना माहिती आहे सांगती व निघाले काय काय शिकवाय माझ्या ताईंना. हा. आणि त्यात मस्त असं परतून घ्यायचं. तर दाव फक्त कशी कशी करते बघून द्या मला तर टेस्ट भाजी होती बरं का तिच्यातची कोरड्याचं कालवून भारी होतं आणि खरंच भारी होतं कालवून फक्त वाईट ती काय होती गरबडती वाईट थोडंसं तेल बघा की किती तेल टाकलं असेल तिने नाही अजून थोडंसं कुरडई परतायला नको. सांडेल तेल एवढं घाबरती का म्हणून एवढी ती नाही घाबरत बघा मीठ टाकलं का ही बघा, कशी झाली आता. तसं नका करू मीठ टाकलं का मग काय तर तुम्हाला हे एक सांगायचं राहिले आता हिनी गाठी मसाला वापरला तर तुम्ही धन पावडर हळद हळद वापरू शकता आता इकडं काय नाही आणलं बघा तिने सामान तिकडलं तर थोडं थोडं वापरू शकता परत कोथिंबीर वापरू शकता तर अशी मस्त एक भाजी करायची बघा असं वापरून तर थोडक्यात होणारी भाजी म्हणलं तर कुरडईची भाजी आहे का नाही हो कारण कुरडई बी कसा बुगा करून वाईज भिजायला लागतो बघा हळद टाकली बघा लाजकच तिने काढली हळद टाकली बघा किती टाकली थोडीशी चमचाभर त्याला चांगलं परतून घ्यायचं
नुसतं लाल गुंज करायचं पिळायचं चांगलं आता हा. पाणी काढून घ्यायचं काय त्यातलं पाणी काढून घ्यायचं बघ असं बुजली का मग काय करायचं? बघ असं मस्तपैकी कुरडायचं आता ह्यात काय करायचं टाकून घ्यायचं परत आणि खायचं. मस्त हे काय झालं माहिती आहे का कांदा तुम्ही परत कांदा असेल टोमॅटो असेल हे चांगलं अगोदर परतलं होतं हा आता ही परतून घ्यायचं अशी मस्त भाजी होती बघा आणि याच्यावरून कोथिंबीर टाकून द्यायची कोथिंबीर नसल्यामुळं कोथिंबीरच नाही आणि धन पावडर ही काय थोडक्या वस्तू आहे त्या पण ती संपली असल्यामुळं आता काय जेवढं आहे तेवढं टाकून द्यायचं आई आली का नाही जेवायला ना ना जावा बरं तुला करते म्हटलं मस्त झाली बघ आता परत झाली मटकी मटकी पहिला करायची मिठातली मी काय केलं नसतं. झालं आपला मस्त असं कोरड्याची भाजी या सर्वांनी असू द्या खायला. आमची एकदम गावाकडची साधी सोपी वाईट टेस्ट एक नंबर. थोडीशी घबरट झालेली भाजी घाबरट घाबरट तर झाली ना? थोडंसं व्हायचं काय झालं माहिती आहे का ही कधी अशी रेसिपी सांगत नाही हो त्यामुळे दचकं तिने सांगितलं पण सांगितलं परफेक्ट सांगितलं आणि असं एक लाईक करा कमेंट करा आणि कमेंट शेअर करताना माझी कमेंट सांगितलं करा बघा आता करा शेअर करा कारण कारभार आणि अजून कुणाला नवीन व्हिडिओ कुणा बघत असाल तर लय कष्ट घेतले राव भाजी उन्हाळी करताना पदार्थ आपल्याला सगळं भेटतात धना पावडर आहे हळद आहे घाटी मसाला आहे पापड आहे इथं सांडगा आहे इथं वाळवण्याचे सर्व पदार्थ आहेत इथे. तर कुणाला पाहिजे असेल तर आपला व्हॉट्सअप नंबर आहे 92 84 57 35 43 एकदा घ्या सहकार्य करा आम्हाला आणि टेस्ट सांगा आमची गावाकडची कशी आहे थोडंसं तिने घाबरत बनवली भाजी बरं का हा. पण तुम्ही ओळखू शकता कशी बनवली किती तेल टाकलं तुम्ही पहिल्यांदा कमी पडल्या परत टाकावंच लागतं किती तेल झालं असेल तुझं झाली भाजी केली. असू द्या साधं सिंपल आमचं आहे एक नंबर केली बरं का भाजी हा. टकाटक आणि हे जेवण करायला मस्त देखील या. आणि कमेंटमध्ये सांगा कारभारच्या हातचं कोणाकोणाला आवडेल तर खायला कमेंट करा महत्वाची गोष्ट सर्वांनी कमेंट करा कशी भाजी बरोबर केली का चुकीची झाली या कमेंट नाही ते हा? कमेंट येत नाही त्या कारण कमेंट येत नाही तिथलं कारण तर सांगतो काय आहे ती हा. त्यात बघणार आहे ती का ना थोडीशी हाय ती किती केली? असून दे त्याविषयी एक तर व्हिडिओ या, काढणार आहे सर्वांनी जेवायला या आता लवकरच व्हिडिओ येणार आहे त्याविषयी काय कधी त्यामुळं- करू का? हां तवा ठेवायचा होता वरती मटकी करा करा की मग तवा एक तेवढा असं बघा बायकांच्या तकाली काम करावं लागतं मला काय येईलच माझी बाई काय करू आता ताई गेली बाहेर ते आलीच नाही माघारी आणखीन रडल मग तुम्हाला केली भाजी मी विचारून मलाच म्हणाय म्हणला की मग काय करू मी आता उठायच लागलेलं नाही तुझं कसं आहे माहिती आहे का 12 बाहेर चिंध्या आणि गावभर काय म्हणते ती काय घातलंय भिजायला मटकी आणि कोंब यायच्या अगोदर तिला भाजी होईल आता काय करू तिला पाहिजे ना आणखीन रडल की आता आल्यावर तू सांगून गेली ना बघा तर मग बरं चांग द्या करायला की एक कारभारणीसाठी हो द्या